नमस्कार, मी वैशाली. चला तर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करूयात. काय बनवायचं रोजचं महिलांना पडणारा प्रश्न असतो, काय बनवायचं. तर हे बघा, हे माझं किचन आहे, बघू शकता तुम्ही. इथं मी सर्व भरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत. इथं मिक्सरचं आहे, इथं बघा पाण्याची टाकी ठेवलेली आहे, भांडे. आज मी आमरस बनवणार आहे, त्याच्यासाठी बघा हे आंबे मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. मस्तमध्ये आमरस बनवणार आहे. रोजचा कुटाणा, काय बनवायचं जेवायला, काय बनवायचं. ह्याला हे आवडतं तर त्याला ते आवडतं, काय बनवायचं सुचत नाही. खाणाऱ्यांना काय खातात, म्हणजे बनवतं त्याला खूप टेन्शन असतं. हे बघा मस्तमध्ये, बघा हे माझं घर आहे, छोटंसंच आहे, काही लय मोठं नाही आहे. हॉल आणि किचन आहे फक्त. आणि त्यातमध्ये माझं ऑपरेशन पण झालेलं आहे पित्ताशयाचं. ऑपरेशन झाल्यामुळं कसं थकवा वगैरे खूप येतो, पण काय करणार, जेवण तर बनवावंच लागतं. तर आमरस बनवण्याच्या अगोदर बघा मी ही गवारीची भाजी साफ करून घेते. वसईची गवार आहे आमची, तर वसईची भाजीवाली येते. आता तोंडला आणि वांगी मिक्स आहेत. मस्तमध्ये गवार साफ करून घेते. बघा कवळी आहे, चांगली अशी हिरवीगार आहे. बघा 25 रुपयाची बघा एवढी गवार आहे, बघू शकता तुम्ही. आता हिला साफ करून घेते चांगली अशी. गवार बघा साफ करून झालेली आहे. आता बघा मी हे टोपामध्ये टाकते. गवारीला चांगली चोळून चोळून धुवायची, म्हणजे जे काही केमिकल वगैरे फवारलेले असतात ते स्वच्छ असे निघतात चांगले धुतल्यामुळे. बघा मस्तमध्ये चोळून चोळून धुवायची. हवं तर तुम्ही मीठ पण टाकू शकता. गवार बघा स्वच्छ अशी धुतल्यावर थोड्या वेळ पाण्यामध्ये अशीच ठेवायची. आणि बघा आता मी पीठ मळून घेते. पीठ चांगलं मुरल, चपात्या चांगल्या अशा सॉफ्ट होतात. भाजी मी नंतर करणार आहे, तोपर्यंत पीठ मुरल चांगलं असं. एका परातीत बघा पीठ घेतले, मीठ पण टाकले. आणि बघा खाली परातीच्या खाली मी कपडा घेतला आहे. असंच पीठ मळायचं, नाहीतर परातीला चिरा पडतात असे. हे बघा चांगलं मिक्स करते आणि पीठ मळून घेते. मी काही चपाती खात नाही, मला थायरॉईड असल्यामुळं मला ज्वारीची भाकरी बनवणार आहे. पीठ बघा चांगलं मळून झाले. आता बघा हे झाकण ठेवते, चांगलं याला मुरायला ठेवून घेते. आता मी गवारीची भाजी बनवते चांगली अशी. गवार करण्यासाठी मी तेल टाकले कढईत. आता राई टाकते. तेलाचं प्रमाण मी जरा कमीच ठेवलेलं आहे. माझं ऑपरेशन झाल्यामुळे माझ्या काही पोटात बिटात दुखत नाही. 1 महिना झालं ऑपरेशन केल्यापासून. मी पथ्य खूप पाळते, तेल तिखट जरा कमीच करते. राई झाल्यावर कांदा टाकते. कांद्यामध्येच कढीपत्ता टाकते. बघा खूप साधी रेसिपी आहे, काही एवढी काही हे नाही आहे, नॉर्मल आपली गावखेड्याची. कांदा टाकल्यावर बघा गवार टाकते. गवार टाकल्यावर बघा मी हळद आणि मीठ पण टाकलेलं आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं. मी त्या अगोदर गवार भाजून नव्हती घेतलेली, म्हणून असं परतून घेते चांगली अशी तेलामध्ये. गवार परतल्यावर बघा आमचं घरगुती लाल तिखट आणि टॅमॅटो टाकलेला आहे, ते पण चांगलं असं परतायचं. गवार चांगली परतली, आता पाणी टाकते. पाणी टाकल्यावर बघा झाकण ठेवून शिजवून घेते चांगली अशी स्लो गॅसवर. आणि बघा ह्या साईडला आता तवा ठेवलाय, चपात्या करून घेते. चपात्या करताना पण बघा चांगलं तेल लावून पीठ मळलेलं आहे. परत एकदा चपाती बघा लाटून झालेली आहे. तेल आणि तूप मिक्स लावणार आहे मी आमरस बरोबर खायची म्हणून. चपातीला बघा मी पलटी केलेली आहे.
तेल तूप लावून घेते. ही चपात्या जास्त करपवत नाही, घवळ्या घवळ्याच भाजून घेते. याला मस्त मध्ये झालेली आहे बघा चपाती शेकून. चपात्या बघा माझ्या करून झालेल्या आहेत. गवार पण बघा चांगली अशी शिजलेली आहे मस्त मध्ये. आता शेंगदाण्याचा कूट टाकते. हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे जाडसर. शेंगदाणे टाकल्यावर पण बघा चांगलं मिक्स केलेले. आता झाकण ठेवते आणि 1 मिनिटासाठी असंच ठेवून देते. गवार बघा तयार झालेली आहे मस्त मध्ये. मीठ मसाला वगैरे सर्व काही बरोबर आहे. आता आमरसची तयारी करते. जेवण बनवणं खूप सोपं आहे हो, फक्त आवड पाहिजे आणि खवय्ये पाहिजे. बघा भाकरी चपाती भाजी झाल्यावर बघा मी गॅस कसा स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे. गॅस स्वच्छ असेल ना आणि ओटा तर जेवण बनवायला छान वाटतं. आता बघा आमरसची तयारी करते मस्त मध्ये. बघा आंबे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता सर्व आंबे मी साल काढून घेते सर्व आंब्यांची. सगळ्या आंब्यांची बघा मी साल काढून घेतलेली आहे. पिकलेले असल्यामुळे लवकर साल निघली. आणि हापूस आंबा आहे हे बघा अशी कट करून घेतलेली आहेत. आणि ही कोय आहे ना ही स्वच्छ अशी मी नंतर धुवून घेणार आहे. चला तर आता हे सर्वप्रथम बघा मी मिक्सरला वाटून घेते सगळं. कोय धुवून पण बघा पाणी टाकलेलं आहे. मिक्सरचं भांडं धुतलेलं आहे चांगलं असं. आता साखर टाकते. हापूस आंबा असल्यामुळे जास्त गोड म्हणजे नाही करत मी. मला जेवढं पाहिजे तेवढंच मी करते. हापूस आंबा गोड असतो ना, मग साखर कमीच टाकली. खूप घट्ट आहे म्हणून याच्यामध्ये मी पाणी टाकते बघा. हे बघा एवढं मी पातळ ठेवलेलं आहे. आता याला चांगलं असं साखर विरघळस तोपर्यंत हलवून घेते. तुम्ही दुधात पण बनवू शकता, पण मी पाण्यात बनवलेलं आहे. साखर पण बघा छान अशी विरघळलेली आहे. आता विलायची पावडर टाकते. छान असा सुगंध येतो. तयार झाला आहे बघा आंबरस. थोडे थोडे तुकडे पण आहेत बघा, दाताखाली चावायला छान लागतात. मस्त मध्ये तुपाच्या चपाती बरोबर खाणार आहे. हे बघा मस्त मध्ये आंबरस, गवारीची भाजी आणि चपाती. मी प्रत्येक वेळेस फक्त रेसिपीज बनवायचे, पण म्हटलं आपलं रुटीन दाखवावं मी कसं करते कसं नाही ते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला सांगा कमेंट करून. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला. चला तर मग बाय.